आजच्या लेक्चरमध्ये आज आपण सगळ्यात पहिले महाराष्ट्राचं स्थान व विस्तार, त्याचबरोबर महाराष्ट्राची एक ओळख आपण पाहायचा प्रयत्न करू. त्यामुळे पुढचं जे लेक्चर असेल ते मॅप रीडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं असेल. या मॅप रीडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे घटक महत्त्वाचे आहेत ते सगळे तुम्हाला मी लिहून देईल. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले आपण एका पहिल्या पॉईंटवर येऊ, भारतातील महाराष्ट्राचे स्थान. आपला जो भारत आहे ना, हा भारत एक द्वीपकल्पीय भूखंडावर स्थित आहे. भारत हा द्वीपकल्पीय भूखंडावर स्थित आहे. या शब्दाचा अर्थ असा की भारताचा अप्रॉक्सिमेटली हा जो भाग आहे असा त्रिकोणी आहे. हा जो भाग आहे त्रिकोणी आहे. आणि द्वीपकल्प म्हणजे काय, तर त्याच्या तीन बाजूंना समुद्र आहे. ज्याच्या तीन बाजूंना समुद्र असतो आणि एका बाजूला जमीन असते त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, तो द्वीपकल्प असं म्हणतो. तीन बाजूंना समुद्र असलेला भाग त्याला द्वीपकल्प म्हणतात. ठीक आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा. आता या द्वीपकल्पीय भूखंडावर महाराष्ट्र नक्की कोणत्या ठिकाणी आहे. तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र मध्य भागापासून म्हणजे मध्य भारतापासून तर पश्चिम भागापर्यंत किंवा पश्चिमेकडे समुद्र किनाऱ्यापर्यंत, म्हणजे आपण त्याला अरबी समुद्र म्हणू शकतो, अरबी समुद्रापर्यंत तो पसरलेला आहे. म्हणजे मध्य भारतापासून तर पश्चिमेकडे अरबी समुद्रापर्यंत या ठिकाणी काय आहे, तर अरबी समुद्र. दक्षिणेकडे काय आहे, इकडे हिंदी महासागर, हिंदी महासागर. आणि या बाजूला काय, तर बंगालचा उपसागर. आपल्याला या तीन वॉटर बॉडीज लाभलेल्या आहेत. तर या तीन वॉटर बॉडीज पैकी आपल्या महाराष्ट्राला जी वॉटर बॉडीज संलग्न आहे ती अरबी समुद्राची आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडच्या बाजूला अरबी समुद्र आहे. ठीक आहे. आणि भारताच्या द्वीपकल्पीय भागावरती महाराष्ट्राचे स्थान आहे मध्य भागापासून तर पश्चिमेकडे आहे. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा. जर स्थानाचा आपण आणखी एक विचार केला तर आपल्या महाराष्ट्राच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेलं आहे. या मधल्या भागातून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त म्हणजे काय, असं एक काल्पनिक वृत्त की जे आपल्या उत्तर गोलार्धात 23.5 डिग्री नॉर्थवर स्थित आहे. 23.5 डिग्री नॉर्थवर स्थित आहे असं हे कर्कवृत्त. तर कर्कवृत्त 23.5 डिग्री नॉर्थवर असल्यामुळे आपल्या भारताला दोन गोलार्धामध्ये डिवाइड केलेलं आहे. दोन कटिबंध, गोलार्ध नाही म्हणता येणार, कटिबंध. तर भारत हा त्याच्या उत्तरेकडचा जो भाग आहे त्या उत्तरेकडच्या भागाला म्हणतात समशीतोष्ण कटिबंध. ओके. आणि हा जो दक्षिणेकडचा भाग आहे याला म्हणलं जातं उष्ण कटिबंध. वरचा जो भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंध आणि खालचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो आहे उष्ण कटिबंध. म्हणजेच आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कोणत्या कटिबंधात येतो, तर आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र उष्ण कटिबंधामध्ये येतो. आणि हा उष्ण कटिबंधामध्ये येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आपल्याकडे जास्त मोठा उन्हाळा असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हवामानाचा विचार केला तर उन्हाळा आपल्याकडे जास्त मोठा असतो आणि हिवाळा जो असतो हा हिवाळा छोटा असतो. छोटा किंवा कालावधीत छोटा असतो. कालावधीच्या बाबतीत तो छोटा राहतो. ठीक आहे. हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपला भारत जो आहे तो पृथ्वीवरती जसा उत्तर पूर्व गोलार्धात आहे तसं आपला महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारताबरोबरच. आणि महाराष्ट्र भारतामध्ये कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे आहे
या कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे आहे, म्हणजेच तो उष्णकटिबंधात आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जे हवामान आहे, या हवामानावर, महाराष्ट्राच्या हवामानावर या उष्णकटिबंधाचा इफेक्ट पडतो, ज्या ठिकाणी उन्हाळा मोठा असतो आणि हिवाळा छोटा असतो. ही झाली भारताच्या स्थानाची एक ओळख. इथपर्यंत भाग लक्षात आलाय. आता येऊ महाराष्ट्राच्या विस्ताराची. ठीक आहे. जस्ट एक मिनिट. आपल्याला एक एक पॉईंट आज क्लिअर करायचा आहे, म्हणजे एका स्लाइडवर एक पॉईंट. तर हे नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले मी तुम्हाला ब्लँक मॅप देतोय. या ब्लँक मॅपच्या हिशोबाने तुम्हाला मी प्रत्येक पॉईंट सांगायचा प्रयत्न करेल. एक छोटेसे असे मॅप तुम्हाला मी सांगितलं होतं लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्हाला जवळपास एक 40-50 झेरॉक्स करून ठेवा अशा मॅपचे, की ज्यावरती मी तुम्हाला लिहून देईल, तुम्हाला ते कव्हर करायचे. तर मॅप रिडिंगमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट असतो तो महाराष्ट्राचा विस्तार. म्हणजे विस्तार याचा अर्थ महाराष्ट्र पसरला कसा आहे, कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, लांब लचक. ठीक आहे. तर हा जो विस्तार आपण बघू, हा बघू अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्तार. आता अक्षवृत्त म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीवरती ज्या आडव्या रेषा असतात त्यांना अक्षवृत्त म्हणलं जातं. आडव्या रेषा. ठीक आहे. अक्षवृत्त कशा असतात, आडवे. आणि रेखावृत्त म्हणजे काय, तर ज्या उभ्या रेषा असतात त्याला म्हणलं जातं रेखावृत्त. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या पृथ्वीवरती काही काल्पनिक रेषा असतात, त्या रेषांना म्हणलं जातं. तर जेव्हा आपल्या पृथ्वीवरच्या ज्या उभ्या रेषा असतात आणि ह्या उभ्या रेषांमध्ये, ठीक आहे, या उभ्या रेषांमध्ये ज्यावेळेस एक महत्वाची रेष या ठिकाणी तयार होते, नाही तयार झाली, ठीक आहे, ही एक उभी रेष आणि ही एक उभी रेष. ह्या ज्या दोन उभ्या रेषा असतात, ह्या दोन उभ्या रेषांना काय म्हणलं जातं, अक्षवृत्त, सॉरी रेखावृत्त. म्हणजे या रेखावृत्तापासून तर या रेखावृत्तापर्यंत आपल्या पृथ्वीचं अंतर काय केलं जातं, आपल्या पृथ्वीवरचं किंवा आपल्या मॅपिंगचं अंतर मोजलं जातं. तर एका रेखावृत्तापासून दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत जे डिग्रीज आहेत, त्या डिग्रीमध्ये आपल्या पृथ्वीचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं विस्तार आहे हे आपण कन्सिडर करतो. आता फॉर एक्झाम्पल मला, आता मी समजा पुण्याचा आहे, तर मी समजा माझं पुणे आहे, समजा सासवड आहे, आता माझा तालुका समजा पुरंदरचा आहे. तर मी असं सांगितलं की पुणे शहर हे, पुणे शहरात मी राहतो, अमुक अमुक एखाद्या ठिकाणी राहतो. ठीक आहे. पुरंदरला समजा मी राहतो. तर आता मी पुण्याचं माझं जे ठिकाण मी सांगतो, या ठिकाणाला मी फक्त अशा उभ्या रेषेने सांगणार आहे का, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी या रेषेवर राहतो, तर नाही. फक्त एकाच रेषेवरनं आपल्याला आपलं लोकेशन नाही कळत, त्यासाठी आपल्याला आडवी रेषा पण पाहिजे असते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राचा विस्तार सांगत असताना आपल्याला कधी कधी आडव्या रेषेचा सुद्धा उपयोग पडतो. आणि आडव्या रेषाद्वारे आपल्याला हे समजतं की आपला एक्झॅक्टली विस्तार कुठे आहे. म्हणजे आता एक चौकोन तयार झाला तुमच्या समोर, आणि या चौकोनामध्ये आडवी रेषा जेव्हा आली त्याला ती आली अक्षवृत्त. मग या अक्षवृत्तापासून तर या खालच्या अक्षवृत्तापर्यंत, एका अक्षवृत्तापासून तो दुसऱ्या अक्षवृत्तापर्यंत जो विस्तार असतो, तो विस्तार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा. तर अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला समजायचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला समजायचा आहे. आता सगळ्यात पहिले आपण रेखावृत्तीय विस्तार लिहून घेऊ आणि त्याला समजू की नक्की तो आहे कसा. रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो 72 डिग्री 36 मिनिट पूर्व या ठिकाणी आपल्या पालघरमध्ये, या ठिकाणी पालघर आहे, या पालघरमध्ये आपल्या महाराष्ट्राला जी रेषा, काल्पनिक रेषा संलग्न होते, म्हणजे असं समजून चला की या रेषेपाशी किती, तर 72 डिग्री 36 मिनिट पूर्व या डिग्रीपाशी आपला महाराष्ट्र सुरू होतो. आपल्या महाराष्ट्राची जमीन सुरुवात होते आणि ही पूर्वेकडे सरकत जाते किंवा पूर्वेकडे जाते, पूर्वेकडे मोजली जाते.
म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे ही मोजली जाते. तर 72 डिग्री 36 मिनिट पूर्व पासून पालघर सुरू होतो, तर तो शेवटी गडचिरोलीच्या भागापर्यंत येतो. तो शेवटी कुठे येतो, तर गडचिरोलीच्या भागापर्यंत येतो. कुठपर्यंत येतो, तर गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये जो शेवटचा पॉईंट आहे, गडचिरोलीमधला जो शेवटचा पॉईंट आहे तो आहे भामरागड. या भामरागडपर्यंत तो येऊन संपतो. तर भामरागडला तो 80 डिग्री 54 मिनिट 80 डिग्री 54 मिनिट पूर्व आलेला आहे. 72 डिग्री 36 मिनिट पूर्व त्या 80 डिग्री 54 मिनिट पूर्व तो आलेला आहे. म्हणजे 72 डिग्रीपासून आपण स्टार्ट केलं, 72 डिग्रीपासून आपण स्टार्ट केलं तर 80 डिग्री 54 मिनिट पूर्वपर्यंत आपला महाराष्ट्रचा विस्तार आहे. याला म्हणलं जातं रेखावृत्तीय विस्तार. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की 80 डिग्री आपण इमॅजिन करा, 80 डिग्री आणि 72 डिग्री. 80 डिग्री 54 आणि 72 डिग्री 36 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 72 आणि 80 आपण पकडून चालू. जर आपण 80 मधून 72 मायनस केले तर फरक 8 डिग्रीचा आहे. फरक किती डिग्रीचा आहे, 8 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे फरक, 8 डिग्रीचा. आणि 8 डिग्रीचा फरक असल्यामुळे आणि या प्रत्येक रेखावृत्तात दोन रेखावृत्तांमधलं अंतर हे साधारणतः 100 किलोमीटरच्या आसपास असल्यामुळं, ओके, एक अंदाजे 100 किलोमीटरच्या आसपास असल्यामुळं 8 डिग्रीमुळं या दोघांमधलं जे अंतर आहे ते 800 किलोमीटर मानलं जातं. म्हणजे पालघरच्या प्रदेशापासून तर गडचिरोलीच्या प्रदेशापर्यंत आपल्या महाराष्ट्राचं पश्चिम पूर्व अंतर, पश्चिमेकडून पूर्वेकडचं अंतर हे 800 किलोमीटरचं आहे. पश्चिम पूर्व अंतर हे किती आहे, 800 किलोमीटर. हे लक्षात ठेवायचं. पश्चिम पूर्व अंतर हे 800 किलोमीटरचं राहतं. आणि हे 800 किलोमीटर कसं मानलं जातं, तर दोन रेखावृत्तांमधलं अंतर या कर्कवृत्ताच्या जवळ 100 किलोमीटरच्या आसपास मानलं जातं. तसं ते 100-101च्या आसपास असतं, पण एक अंदाज म्हणून आपण 8 डिग्रीचा फरक आपण 100 किलोमीटरला पकडतो आणि त्याच्यानुसार 800 किलोमीटर म्हणतो. त्यानुसार 800 किलोमीटर म्हणतो. एकदम तंतोतंत आपण ही जुळवत नाही, तंतोतंत अगदी मोजत बसत नाही या गोष्टी, पण एक अप्रॉक्सिमेटली आपण पकडून चालतो की महाराष्ट्राचा पश्चिम ते पूर्व अंतर हे किती आहे, 800 किलोमीटरचं. आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे, तर 72 डिग्रीपासून तर 80 डिग्रीपर्यंत. 72 डिग्री 36 मिनिट पूर्व तर 80 डिग्री 54 मिनिट पूर्व हा आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. इथपर्यंत भाग लक्षात आलाय का सगळ्यांच्या? क्लिअर झाले का? ह्याला म्हणतात महाराष्ट्राचा विस्तार आणि त्या महाराष्ट्र विस्तारातला हा रेखावृत्तीय विस्तार. क्लिअर? आता परत पुढचा एक भाग घेऊ, महाराष्ट्राचा विस्तार. आणि या महाराष्ट्राच्या विस्तारामध्ये आता आपण बघू अक्षवृत्तीय विस्तार. आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे अक्षवृत्त कसे असतात, तर आडवे असतात. काय असतात? आडवे असतात. तर महाराष्ट्रामध्ये, ओके, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे रत्नागिरी, सॉरी या ठिकाणी सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्गचा दक्षिणेकडे तेरेखोल नदी. तेरेखोल नदी सिंधुदुर्गच्या दक्षिणेकडे काय, तर एकदम तेरेखोल नदी. या ठिकाणी
दोडामार्ग वगैरे वगैरे असे काही तालुके आहेत ते आपण पुढे बघूच. सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी असलेली तेरेखोल नदी या भागापासून तर उत्तरेकडे असलेली नर्मदा नदी आणि नंदुरबार, ठीक आहे, आणि अक्राणी, ओके, धडगाव अक्राणीचा पट्टा, ठीक आहे, धडगाव अक्राणीचा पट्टा. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये तालुका दोडामार्ग आणि नंदुरबारमध्ये धडगाव अक्राणीचा पट्टा आणि त्या ठिकाणी असलेली नर्मदा नदी. इथपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा दक्षिणेकडून उत्तरेकडे विस्तार आहे. खालची दिशा कोणती असते? दक्षिण. दिशा तर माहिती आहेत ना, बरोबर? बघा, तिकडं दक्षिण, उत्तरेकडे उत्तर, या बाजूला पूर्व, या ठिकाणी पश्चिम, ठीक आहे. आता पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये काय असते तर आग्नेय, तर म्हणतात साऊथ ईस्ट. त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम मध्ये असते नैऋत्य, तर म्हणतात साऊथ वेस्ट. त्यानंतर पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये असते नॉर्थ वेस्ट, याला म्हणतात वायव्य. आणि इकडे असते ईशान्य, जे असते नॉर्थ ईस्ट. अशा या 8 दिशा लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. या 8 दिशांना लक्षात ठेवायचं. तर यामध्ये उत्तरेकडची जी बाजू आहे त्या उत्तरेकडच्या, महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या बाजूला नर्मदा नदी या ठिकाणी संलग्न आहे. जी नर्मदा नदी महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या सीमांवरून वाहते. जॉईंट सीमांवरून ती काय करते? वाहते. पर्टिक्युलरली महाराष्ट्र, MP आणि महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमेवरून ती काय होते? वाहते. तर ही जी नदी आहे या नदीपासून इथपर्यंतचा भाग पसरलेला आहे. आता किती पसरलेला आहे तर कधी पण लक्षात ठेवा, अक्षवृत्त मोजले जातात आपल्या पृथ्वीवरती विषुवृत्तापासून. 0 डिग्रीपासून नॉर्थकडे 90 डिग्री आणि 0 डिग्रीपासून साऊथकडे 90 डिग्री मोजले जातात. आता आपल्याला साऊथमध्ये जायची गरज आहे का? तर नाही, आपल्याला साऊथमध्ये जायची गरजच नाही, कारण की आपला महाराष्ट्र साऊथमध्ये नाहीच आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये नाहीच आहे तो. आपला महाराष्ट्र कुठे आहे? तो पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये असल्यामुळे आपला महाराष्ट्र जो आहे या 0 डिग्रीपासून 90 डिग्रीपर्यंत काय करायचं? आपल्याला उत्तरेकडे मोजत जायचं. मग उत्तरेकडे मोजत जायचं तर मग 1 डिग्री नॉर्थ, 2 डिग्री नॉर्थ, असं मोजत 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 89 डिग्री नॉर्थपर्यंत मोजावं लागतं. म्हणजे जिथं जिथं आपण वरती वरती जातो 0 डिग्रीपासून, तसं तसं आपल्याला नॉर्थ नॉर्थ NN लावावं लागतं. म्हणजे उत्तर 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 हे लावावं लागतं. आपल्याला काय लावावं लागते? तर उत्तर 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 असं लावावं लागतं. तर या ठिकाणी सिंधुदुर्गच्या जवळ जो दोडामार्ग आहे, सिंधुदुर्गच्या जवळ जो दोडामार्गाचा पट्टा आहे, या दोडामार्गाला आपल्या जर सीमा बघितल्या तर ती येते 15 डिग्री 44 मिनिट, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर, 15 डिग्री पासून तर 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. बावीस डिग्री 6 मिनिट उत्तर, 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा 15 आणि 22 असा काय फरक आहे. जर तुम्ही 15 आणि 22चा 22 मधून जर तुम्ही 15 मायनस केले तर तिथं फरक येतो 7चा. म्हणजेच महाराष्ट्राची उत्तरेकडून दक्षिणेकडची अक्षवृत्तीय विस्तार 7 डिग्री अक्षवृत्ताचा आहे. आणि परत हा एक अंदाज मानला जातो 7 डिग्रीचा अंदाज मानला जातो की 700 किलोमीटर. 7 डिग्रीचा अंदाज काय मानला जातो? 700 किलोमीटर. ठीक आहे, 7 डिग्रीचा अंदाज मानला जातो 700
किलोमीटर. तर हे बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार समजून घ्यायचा असेल तर अक्षवृत्तीय विस्तारामध्ये आपल्याला 15 डिग्रीपासून तर 22 डिग्रीपर्यंत जावं लागतं. 15 डिग्री ते 22 डिग्री उत्तर. लक्षात घ्या, इथं उत्तर लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला एकदम साधे क्वेश्चन्स या ठिकाणी आयोगाने टार्गेट केलेले आहेत. आणि तिथं उत्तरच्या ऐवजी दक्षिण दिलेलं आहे, पूर्वच्या ऐवजी पश्चिम दिलेलं आहे आणि तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं पाठांतर पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर आता एखाद्या ब्लँक मॅपवरती जेव्हा तुम्ही जाल, ठीक आहे, कधी लक्षात ठेवा असे ब्लँक मॅप्स तुमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. आणि मी तुम्हाला जे काही मॅप रीडिंग शिकवणार आहे हे सगळं ब्लँक मॅपवरती शिकवणार आहे. हे तुमचं काम आहे आता या ब्लँक मॅपला चांगल्या पद्धतीने तयार करायचं. ठीक आहे. मॅप रीडिंग हे तुम्हाला खूप सुंदर अशा चित्र संकल्पना सांगून फक्त वर्षावर शिकवणं हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्हाला मॅप रीडिंग हे समजून सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त वर्षावर शिकवण्यापेक्षा समजून सांगणं गरजेचं आहे. आणि समजून सांगण्यासाठीच मी तुम्हाला काय सांगतोय की आधी सध्या पहिले महाराष्ट्राचा विचार करायचा. महाराष्ट्राचा विस्तार किती लांबलचक पसरलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की या ठिकाणी काय तर अरबी समुद्र आहे, बरोबर की नाही. अरबी समुद्र इथे आहे. अरबी समुद्रात या ठिकाणी काय सगळ्यात पहिलं लागलेलं आहे तर पालघर. बरं, पालघर मधला कुठला तालुका सगळ्यात पश्चिमेकडचा आहे आपल्या महाराष्ट्रातला, ठीक आहे, तर तो डहाणूच्या बाजूचा आहे. ठीक आहे, तर पालघरचा समजा डहाणूचा एरिया आहे. तर डहाणूपासून तर या ठिकाणी गडचिरोलीच्या कुठल्यापर्यंत तर भामरागडपर्यंत. या ठिकाणी गडचिरोलीचा या ठिकाणी काय लागलेला आहे भामरागड. ठीक आहे, तर इथपर्यंत आपला विस्तार तुम्हाला बघायचा. तर या ठिकाणी किती होता, या ठिकाणी होता 72 डिग्री. या ठिकाणी किती आहे तर 80 डिग्री. एवढं तर लक्षात ठेवू शकता, 72 डिग्री ईस्ट, 72 डिग्री ईस्ट ते 80 डिग्री ईस्ट. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पश्चिमेकडून पूर्वेकडे आता हा काय झाला, उभ्या रेखा झाल्या. तर हा रेखावृत्तीय विस्तार. इसको क्या बोलते हैं, रेखावृत्तीय विस्तार. तर भारताच्या महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून महाराष्ट्राच्या पूर्वेकडे रेखावृत्तीय विस्तार आपला किती आहे 72 डिग्री ते 80 डिग्री ईस्ट. दोघांमधला फरक किती आहे जर फरक विचारला तर 8 डिग्री हा फरक आहे. 8 डिग्री काय फरक आहे. सेम हीच गोष्ट आता वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पाहून घ्या. या ठिकाणी जी रेषा आहे आणि या ठिकाणची जी रेषा आहे, ह्या दोन ज्या रेषा आहेत ह्या दोन आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सीमा दर्शवतात. तर या ठिकाणी उत्तरेकडे कोणतं आहे तर नर्मदा नदी आहे आणि दक्षिणेकडे कोणती नदी आहे तेरेखोल नदी आहे. तर या दोन झाल्या नद्या, झाल्या का दोन नद्या. ठीक आहे, आता जिल्हे बघा. तर या ठिकाणी कोणता जिल्हा आहे तर या ठिकाणचा जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार, आहे की नाही. या ठिकाणचा कोणता जिल्हा आहे तर तो आहे सिंधुदुर्ग. बरं चला, जिल्हा तुम्हाला लक्षात आला. जुन्या काळात जिल्हे विचारले जायचे, आता तुम्हाला तालुके विचारतात. मग या ठिकाणी शेवटचा तालुका कोणता आहे वरचा तर तो आहे धडगाव अक्राणी. आणि या ठिकाणचा तालुका कोणता आहे तर तो आहे दोडामार्ग. आता काही लोकांना हे पहिल्यांदा कळलं असेल तर त्यांनी पाठांतर करून ठेवा. आजकाल तुम्हाला जिल्ह्यावरती क्वेश्चन्स टार्गेट होत नाहीत, आजकाल तुम्हाला तालुक्यावरती क्वेश्चन्स टार्गेट होतात. आणि तालुक्यावरती क्वेश्चन्स जर टार्गेट झाले तर ते तुम्हाला यावं यासाठीच हे सगळ्या बेसिक गोष्टी आपण मॅप रिडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने समजून घेतोय. आता उत्तरेकडे धडगाव अक्राणीची अक्षवृत्त आहे, खाली तेरेखोल नदीचं अक्षवृत्त आहे. तर या ठिकाणी आहे 15 डिग्री. आता हे उत्तर आणि या ठिकाणी आहे 22 डिग्री. हे उत्तर का आलं किंवा हे पूर्व का आलं तर याच्या मागचं एक लॉजिक असं आहे की आपल्या पृथ्वीवर जी 0 डिग्री पकडली जाते ती उभी 0 डिग्री म्हणजे उभं रेखावृत्त जे पकडलं जातं ते GMT म्हणजे ग्रीनविच मेरिडियन टाइमलाईन म्हणून ओळखली जाते, जे आहे इंग्लंडमध्ये. तर या इंग्लंडपासून आपण पूर्वेकडे आहोत. म्हणून इंग्लंडपासून पूर्वेकडे जशी जशी ही उभी रेषा जाईल तसे तसे त्याला पूर्वच लागलं जातं.
आणि मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या पृथ्वीवरती आडवी रेषा जी आहे विषुववृत्त, या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जर तुम्हाला जायचं असेल तर या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जाताना तुम्हाला प्रत्येक आडव्या रेषेवरती म्हणजेच अक्षवृत्तावरती तुम्हाला नॉर्थ लावावं लागतं, कारण की तुम्ही नॉर्थकडे चाललेला आहात. ओके, म्हणजेच उत्तरेकडे चाललेला आहात. या गोष्टी लक्षात ठेवा. उत्तर का, दक्षिण का, उत्तर का, पूर्व का, या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. याच्यावरनं आपल्याला एवढं तर लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी रुंदी काय, आणि महाराष्ट्राची उत्तरेकडून दक्षिणेकडची आणि पश्चिमेकडून पूर्वेकडची लांबी रुंदी तुम्हाला विचारली जाते. तर उत्तर दक्षिण लांबी उत्तर दक्षिण किती आहे? 700 किलोमीटर उत्तरेकडून दक्षिणेकडची. तर पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर. सगळ्यात पहिले हे किलोमीटर लक्षात ठेवा. सगळ्यात प्रथम हे किलोमीटर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच सोबत, ठीक आहे, याच सोबत लगेच आपण जलसीमा पण पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला या ठिकाणी जलसीमा संलग्न आहे. महाराष्ट्राला समुद्र आहे, त्याच्यामुळे जलसीमा सुद्धा येते. जर महाराष्ट्राची आडवी तिडवी सगळी लांबी आपण लांबी रुंदी बघितलेली आहे, तर महाराष्ट्राची लांबी सुद्धा या ठिकाणी कन्सिडर केली जाते. आलं लक्षात? पॉइंट बघितलाय? पॉइंट समजलं तुम्हाला? हे पॉइंट क्लिअर झालेत? तर आपल्याकडे पालघर त्या भागापासून तर वेंगुर्ल्यापर्यंत, पालघर, इथं ठाणे, इथं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महत्त्वाचे जिल्हे आहेत. ह्या ठिकाणी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 2 जिल्हे अजून आहेत. म्हणजे साधारणतः कोकणात 7 जिल्हे आहेत आणि कोकणाच्या या 7ही जिल्ह्यांना समुद्रसीमा म्हणजे जलसीमा संलग्न आहे. इथं कोणता समुद्र आहे? तर या ठिकाणी जो समुद्र आहे तो आहे अरबी समुद्र. कोणता समुद्र? अरबी समुद्र. लक्षात येते? आता हा जो अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्राला कोणत्या तालुक्याचे कोणत्या जिल्ह्याचे कोणते तालुके लागलेत हे आपण आता पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण एकाच सेक्शनवर तालुके किती किलोमीटर संलग्न आहेत आणि एकूण किलोमीटर किती लांब आहेत हे आपण सगळे याच ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळं हा जो मॅप आहे तो आपल्या महाराष्ट्राची एक जलसीमा म्हणून लक्षात ठेवा. प्रत्येक मॅप मी तुम्हाला एक सेपरेट या ठिकाणी पीपीटी मध्ये देतोय आणि ह्या सगळ्या पीपीटी तुम्हाला ॲपवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲपवरती ज्या काही बॅचेस आहेत, आता जे काही विद्यार्थी नंतर हे व्हिडिओ पाहतील तर त्यांना एकच सांगेल की ॲपवरती ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसवरती तुम्ही या, बॅचेस घ्या. बॅचेस घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की इथं शिकवण्याची क्वालिटी कशी आहे किंवा तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीने आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर महाराष्ट्राची जी जलसीमा आहे ही महाराष्ट्राची जलसीमा, त्यातला पहिला जो सगळ्यात उत्तरेकडचा जिल्हा आहे तो आहे पालघर. ज्या पालघरची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 झाली होती. ठीक आहे, महाराष्ट्राची जलसीमा जी आहे ही महाराष्ट्राची जलसीमा आपण पालघर जिल्हा घेऊ. या पालघर जिल्ह्यातून आपण स्टार्ट करू. तर पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिले तलासरी, त्यानंतर डहाणू. लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय. पालघर जिल्ह्यामध्ये तलासरी, डहाणू, स्वतः पालघर, ठीक आहे, आणि वसई. असे 4 तालुके समुद्राची संलग्न आहेत. मी परत एकदा सांगतो, तलासरी, डहाणू, पालघर, वसई हे 4 तालुके कशाशी संलग्न आहेत? पालघरशी संलग्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर ठाणे. आता मी ठाण्याला इकडे जागा नाही म्हणून बाजूला लिहितो. ठाण्यामध्ये फक्त ठाणे, ओके, ठाण्यामध्ये फक्त ठाण्याचा जो पट्टा आहे तोच फक्त संलग्न आहे आणि ठाण्याला तसंही
फक्त 25 किलोमीटरचेच ठाणे खाडीमुळं, जी ठाणे खाडी आहे ह्या ठाणे खाडीमुळं 25 किलोमीटरच फक्त संलग्न आहे. या ठाणे खाडीला आता रामसर साईटचा दर्जा मिळालेला आहे. रामसर साईटचा दर्जा या ठाणे खाडीला मिळालेला आहे. त्याच्यामुळे पालघर आणि ठाणे, तर पालघरमध्ये तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई. तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई. आणि ठाण्यामध्ये ठाणे खाडी किंवा ठाण्याचा जिल्हा. हे पहिले 2 पॉईंट लक्षात नीट ठेवा. पालघरला किती संलग्न आहे, तर पालघरला खूप काही जास्त नाही आहे, पण पालघरला 102 किलोमीटरच्या आसपास संलग्न आहे. आपण नंतर किलोमीटर वाटलंच तर पाहू. ओके, या साईडला वाटलंच तर मी लिहून घेतो. पालघर किती, 102 किलोमीटर. ठाणे किती, तर 25 किलोमीटर. याच्यातनं काय होतं, याच्यातून तुम्हाला तालुके पण समजून घ्यायचेत आणि किलोमीटर पण समजून घ्यायचेत. विद्यार्थी काय करतात, जिल्हे आणि फक्त किलोमीटर पाठ करतात. तर तुम्हाला जिल्हे आणि किलोमीटर आता येत नाही आहेत. आता तुम्हाला हे विचारलं जाईल की ठाण्यातील कोणता तालुका किंवा पालघरमधील कोणता तालुका संलग्न आहे किंवा संलग्न नाही. तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले जातील आता वेगळ्या अँगलने विचारले जातील. कोणता संलग्न आहे किंवा कोणता संलग्न नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, या मुंबई उपनगर, मुंबई शहर यांना तर असं समजून चाललं की यांना तर तालुकेच नाही आहेत. मग येतो रायगड. काय तो रायगड. तर रायगडमध्ये, रायगडच्या पट्ट्यामध्ये पनवेल, उरण, पेन, स्वतः अलिबाग म्हणजेच रायगड. ठीक आहे. पनवेल, उरण, पेन, अलिबाग. ठीक आहे, अलिबाग. त्यानंतर मुरुड, तळा आणि श्रीवर्धन. मुरुड, तळा आणि श्रीवर्धन. ओके. पनवेल, उरण, पेन, अलिबाग, मुरुड, तळा आणि श्रीवर्धन असे 7 महत्त्वाचे तालुके रायगडशी संलग्न आहेत. आणि रायगडला जी सीमा संलग्न आहे ती सीमा आहे 122 किलोमीटरची. 122 किलोमीटर. त्याच्यामुळे जे रायगड आहे 122 किलोमीटर या ठिकाणी आलं. ठीक आहे. जे रायगड आहे ते 122 किलोमीटर. किलोमीटर या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता येऊ आपण नेक्स्ट पुढच्या सेक्शनमध्ये. तर इथं नेक्स्ट आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये कोणते कोणते तालुके आहेत ते आपण बाजूला लिहू. रत्नागिरीच्या पट्ट्यामध्ये सगळ्यात येतं मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर. मंडणगड जर मी आता या बाजूला लिहितो. रत्नागिरीचे पहिला येतो मंडणगड, दुसरा येतो दापोली, तिसरा येतो गुहागर, चौथा येतो रत्नागिरी आणि पाचवा येतो राजापूर. ठीक आहे. राजापूर किंवा देवगड या ठिकाणी हे जे राजापूर किंवा देवगडचा पट्टा आहे हा हापूस आंब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. यासाठी प्रसिद्ध आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. तर रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्र सीमा संलग्न आहे. ती जवळपास 237 किलोमीटरची आहे. यांना 237 किलोमीटर लाभलेली आहे. म्हणजे रायगड नंतर जे रत्नागिरी येते ते 237 किलोमीटरची. ठीक आहे. 237 किलोमीटर. त्यानंतर येतो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या कोकणाचा सगळ्यात शेवटचा आणि दक्षिणेकडचा एक महत्त्वाचा असा जिल्हा, ज्याच्यामध्ये देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे 3च तालुके त्या ठिकाणी येतात. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला. आता होतं काय बघा, तुम्ही आता नवीन नवीन विद्यार्थी आहात. ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळं पाठांतर करायला जड जाणार, डेफिनेटली जड जाणार. असं नाही होणार की ते तुम्हाला जड जाणार नाही म्हणून, प्रत्येकाला हे जड जातं.
त्यामुळं मॅप रीडिंग करत असताना प्रत्येक वेळेस ते फक्त वाचत जायचं. बरेचसे मला विद्यार्थी हे विचारतात की सर मॅप रीडिंग करताना काय करायचं, मॅप रीडिंग करताना लक्षात राहत नाही वगैरे वगैरे. तर काही वेगळं टेन्शन नाही घ्यायचं. एक मॅप कव्हर करायला तुम्हाला कंटिन्यू त्या गोष्टी काय कराव्या लागतात, तुम्हाला वाचाव्या लागतात. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुमच्यासाठी फायदा आहे. आता जसं मला आहे ना हे सारखं सारखं वाचून 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 पाठांतर झालेलं आहे. तसं तुमचं सुद्धा सारखं सारखं वाचून पाठांतर होणार आहे. तुम्ही पाठांतर करत बसले, काही काही लोक असे घुसू रटून ठेवतात, एवढं रट्टा मारतात एवढा रट्टा मारतात एवढा रट्टा मारतात, आणि क्वेश्चन असा उलटा फिरला की ते पण फिरतात. म्हणजे केलेला अभ्यास सगळा वेस्ट होऊन जातो. म्हणून कधी पण अभ्यास करत असताना अशा पद्धतीने अभ्यास करा, अशा पद्धतीने अभ्यास करा की तो अभ्यास तुम्ही कशाही क्वेश्चन आला तरी तो तुम्ही टॅकल करू शकता. ओके, तर सिंधुदुर्ग काय, तर आता बघा याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात. सिंधुदुर्ग हा काय आहे, तर 120. आता हे मी तुम्हाला लावलेलं आहे त्यांच्या स्थानानुसारचा क्रम, की पालघर सगळ्यात उत्तरेकडे, सिंधुदुर्ग सगळ्यात दक्षिणेकडे. पण किलोमीटरनुसार क्रम विचारला जातो कधी कधी, की सर्वात जास्त किलोमीटर कोणत्या जिल्ह्याचे आहेत. मग त्या किलोमीटरनुसार त्यांचा उतरता क्रम आणि चढता क्रम तुम्हाला लावायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे. मग टॉपवरती कोण येणार, रत्ना येणार. टॉपवरती कोण येणार, रत्ना. मग रत्नाच्या नंतर कोण येणार इथं, तर या ठिकाणी ओके रत्नागिरी नंतर येतो रायगड. रायगड किती आहे, 122 किलोमीटर. मग रायगडच्या नंतर खाली कोण येणार, तो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किती आहे, 120 किलोमीटर. तर हा जो असतो ना याला म्हणतात उतरता क्रम. हा जो असतो याला उतरता क्रम म्हणतात. बरेचदा विद्यार्थी उतरता क्रम चढता क्रम ह्याच्यामध्ये होतात कन्फ्यूज. नवीन नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची तर खूप त्रेधा तिरपीट उडते. खरं सांगायचं तर मी अनुभव घेतलेला आहे की एखादा नवीन विद्यार्थी नुकताच MPSC मध्ये उतरल्यानंतर त्याला वाचावं की प्रश्न सॉल्व्ह करावं, मग त्या प्रश्नामधलं असत्य काय, अचूक काय, बरोबर काय, या सगळ्या गोष्टी त्या पर अगदी टोक्याची भजी होऊन जाते. मग तो म्हणतो मी केलेला अभ्यास मला आठवत नाही, हे नाही ते नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबरोबर होतात. म्हणून मी तुम्हाला अगदी A to Z पूर्ण मॅपमध्ये महाराष्ट्राच्या जलसीमा सांगितलेल्या आहेत. म्हणजे जिल्हे, त्या जिल्ह्याला संलग्न असलेल्या किलोमीटर्स, त्या जिल्ह्याला आणि कोणत्या तालुक्यांना समुद्रकिनारा लागलेला आहे ते पण मी सांगितलेलं आहे. म्हणजे पालघरमध्ये गेलात तर तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई याच तालुक्यांना पालघरमध्ये काय लागलेला आहे, समुद्रकिनारा लागलेला आहे. ठाण्यामध्ये ठाणे तालुका, सिंधुदुर्गमध्ये देवगड, मालवण आणि वेंगुर्ला, रत्नागिरीमध्ये मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर. ठीक आहे. रायगडमध्ये पनवेल, उरण, पेन, अलिबाग, मुरुड, तळा आणि श्रीवर्धन. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे महाराष्ट्राची जलसीमा आहे, ही महाराष्ट्राची जलसीमा या पॅटर्नने तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इथपर्यंत भाग लक्षात आलाय. म्हणजे आता तुम्हाला 2 अँगल कव्हर करायचे. ओके पूजा, समजलंय. चलो आता महाराष्ट्राच्या पुढच्या पॅटर्नकडे येऊ. आता आपल्याला लक्षात आलं की महाराष्ट्राचा आता महाराष्ट्राची लांबी काय, महाराष्ट्राचा विस्तार काय, महाराष्ट्राचं स्थान काय. आता पुढचा जो पॅटर्न आहे त्याला आपण म्हणतात महाराष्ट्राची आकार आणि क्षेत्रफळ. तर महाराष्ट्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र पाहिल्यानंतर कसा दिसतो, तर बरेचसे लोक महाराष्ट्र पाहिल्यानंतर काय म्हणतात, महाराष्ट्र हा आयताकार दिसतो. तर महाराष्ट्र हा आयताकृती नाही आहे. महाराष्ट्र हा कसा आहे, तर महाराष्ट्र हा त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्र हा कसा आहे, तर त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणाकृती म्हणजे काय, तर महाराष्ट्राचा जो आकार आहे तो या ठिकाणी सरळ आहे आणि या ठिकाणी असा. महाराष्ट्र असा आहे. महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीनं आयताकृती समजायचं नाही. तर महाराष्ट्र कसा आहे, तो त्रिकोणाकृती आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो त्रिकोण आहे तो असा आहे. आता या त्रिकोणाचा पाया कुठं असणार, बघा कुठल्याही त्रिकोणाला एक पाया असतो आणि एक शिर असतं. पाया आणि शिर. तर पाया आणि शिर म्हणजे पाया आणि त्याची उंची. तर पाया कुठं असते, महाराष्ट्राचा पाया या बाजूला आहे आणि महाराष्ट्राचं डोकं कुठल्या बाजूला आहे, तर या बाजूला आहे. आता मला सांगा ही दिशा कोणती आहे, महाराष्ट्राची या साईडची दिशा कोणती आहे, काय वाटतं तुम्हाला कोणती दिशा असेल, उत्तर असेल, पूर्व असेल की ईशान्य असेल, कुठले असेल इथं, तर ही असणार आहे ईशान्य.
म्हणजे महाराष्ट्राचं जे शिर आहे, महाराष्ट्राचे जे डोकं आहे, हे महाराष्ट्राचं डोकं ईशान्य दिशेला आहे. मग मला सांगा, ईशान्य दिशेला या ठिकाणी कोणता जिल्हा आहे? हे सगळं विचारलं जाते, हे तुम्हाला सगळं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी गोंदिया. ओके, या ठिकाणी काय आहे? तर गोंदिया हा जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? गोंदिया. महाराष्ट्राच्या विदर्भातील एकदम ईशान्य साईडला असलेला एक जिल्हा गोंदिया. आता हा जो गोंदिया जिल्हा आहे, हा गोंदिया जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या शिराचा भाग आहे. तसंच आता हा झाला राजकीय पद्धतीचा गोंदिया, पण या ठिकाणी जर डोंगरचा एक भाग बघितला तर एक डोंगर रांग पण आहे. या डोंगर रांगाला म्हणलं जातं दरेकसा. कोणती डोंगर रांग? दरेकसा डोंगर. लक्षात ठेवा, दरेकसा डोंगर. या डोंगर रांगेच्या भागात आपल्या महाराष्ट्राचं डोकं आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा पाया तुम्हाला इथे कुठं, आता इकडे गुजरातला जायचं का आपल्याला फिरायला? नाही, त्यामुळे हा भाग सोडून द्या. मग महाराष्ट्राचा जो भाग आहे तो इथूनच कन्सिडर करा. तर महाराष्ट्राचा पाया या भागापासून सुरुवात होतो. ओके, महाराष्ट्राचा पाया या भागापासून सुरुवात होतो. म्हणजे महाराष्ट्राचा जो पाया आहे, हा पाया एक प्रकारे कोकणमध्ये बसलेला आहे. एकाच जिल्ह्याचं नाव नाही घेता येणार ना, पालघर किंवा ठाणे, आपल्याला एका जिल्ह्याचं नाव नाही घेता येणार. सगळ्या लाईनीने पायावरती सगळे जिल्हे आहेत कोकणातले. महाराष्ट्राच्या पायावर कोकणातले सर्व जिल्हे, त्याच्यामुळे आपण म्हणू कोकणात पाया आहे बाबा. महाराष्ट्राचा पाया कोकणात आणि महाराष्ट्राची डोकं गोंदियात. महाराष्ट्राचं डोकं गोंदियात, गडचिरोलीत नाही. ठीक आहे, गडचिरोलीत नाही, हे कन्सिडर लक्षात ठेवा. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलंच की टोक कुठल्या बाजूला आहे किंवा कुठल्या प्रशासकीय विभागात, तर गोंदिया कुठल्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर. तर नागपूर प्रशासकीय विभागात. जर कोणती तुम्हाला विचारलं की पाया आणि डोके, पाया आणि डोके कोणत्या कोणत्या एरियात, तर पाया कुठं आहे? तर कोकणात. आणि डोके कुठं? तर विदर्भात किंवा नागपूर प्रशासकीय विभागात. नागपूर प्रशासकीय विभाग. जर तुम्हाला रिजन विचारला तर विदर्भ, आणि तुम्हाला जर डोंगर विचारला तर दरेकसा. सुट्टी द्यायची नाही बरं, यालाच म्हणतात मॅप रिडिंग. म्हणजे तुम्हाला मॅपच्या एरियात जे जे दिसतंय ते फक्त काय करायचं? पॉईंट टू पॉईंट लिहून ठेवायचं. आणि जो पॉईंट टू पॉईंट लिहून ठेवतो त्याला मॅप रिडिंग एकदम परफेक्टली कळतं. नाहीतर मॅप रिडिंग समजत नाही. मॅप रिडिंगला सगळ्यात महत्त्वाचा जो आधार असतो तो हाच असतो. मॅप रिडिंग जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर मॅप रिडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला चालावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, मॅप रिडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला चालावं लागेल, म्हणून मॅप रिडिंगवरती भर द्या. तर महाराष्ट्राचा आकार कसा आहे पोरांनो? तर महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे. आता हे झालं महाराष्ट्राच्या आकाराची गोष्ट. मग महाराष्ट्राचं आता क्षेत्रफळ येऊ. तर महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे, ओके, ते किती आहे? तर साधारणतः जे क्षेत्रफळ मोजलं जातं ते चौरस किलोमीटरमध्ये मोजलं जातं. आणि महाराष्ट्राने 3,07,713 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. काय केलेलं आहे? क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. तर 3,07,713 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे. या क्षेत्रफळाच्या मालकीबद्दल महाराष्ट्राचा, मी मालकीच म्हणेल मी, या क्षेत्रफळाच्या मालकीबद्दल महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? तर महाराष्ट्राचा क्रमांक भारताच्या तुलनेत जर विचार केला किंवा भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत केलं तर इतर राज्य, त्यामध्ये फर्स्ट राज्य आहे ते म्हणजे राजस्थान. ठीक आहे, कोणतं आहे? तर राजस्थान. सेकंड राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्र फक्त काही ठराविक पॉइंटनच फक्त कमी आहे.
अगदी 500-600 चौरस किलोमीटरच्या हिशोबानं कमी पडला. म्हणजे 3,08,000 MP आहे, तर 3,07,000 महाराष्ट्र आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि राजस्थान सुद्धा काही खूप मोठं नाही, 3,42,000च्या आसपास राजस्थान आहे. 3.42 हे 3.8, ठीक आहे. 3.8 पण नाही म्हणता येणार, 3.08 आणि आपण 3.07 या लेवलवरती आपण आहोत, ठीक आहे. महाराष्ट्र 3.07, त्यामुळे महाराष्ट्र हा थर्ड आहे. महाराष्ट्राच्या आधीचे 2 राज्य लक्षात ठेवावे, ठीक आहे. आता जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपल्या राज्यांचा विचार केला, आपल्या जिल्ह्यांचा विचार केला, तर या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 2 इथं फक्त महत्त्वाचे जिल्हे आपण नंतर पुढे बघूच. ते सर्वात मोठा जिल्हा तो आहे अहमदनगर, ठीक आहे, अहमदनगर. आणि सर्वात लहान तो आहे मुंबई नगर का मुंबई शहर. मुंबई शहर हा एकदम छोटा, एकदम पिटुकला जिल्हा आहे, जो आहे फक्त 157 चौरस किलोमीटरचा. आणि सर्वात मोठा जो जिल्हा आहे अहमदनगर, तो अगदी 17,048 चौरस किलोमीटरचा आहे. हे बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला क्षेत्रफळावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. आता तुमच्याकडे काही बुक्स असतीलच. सौदी सरांचं पुस्तक मी तुम्हाला रेफरन्स म्हणून सांगितलं होतं. त्या सौदी सरांच्या पुस्तकामध्ये काही चार्ट असतात बघा, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक जिल्ह्याचे क्षेत्रफळ. बरेचसे विद्यार्थी मला हे विचारतात की सर क्षेत्रफळ आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या पाठांतर करायच्या का. मी त्यांना एकच सांगतो की चौरस किलोमीटर पाठांतर करण्याच्या मागे लागू नका, फक्त ते वाचा. वाचून वाचून ते मॅपवरती लिहायचा प्रयत्न करा. मग कसं लिहायचं तर बघा, एक अप्रॉक्सिमेटली तुम्हाला असे कोरे मॅप ठेवायची सवय लावा. याच्यामध्ये अहमदनगर या ठिकाणी आहे. तुम्हाला तर सगळ्यात पहिले हे माहिती पाहिजे की कोणता जिल्हा कसा दिसतो, कोणता जिल्हा कसा दिसतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा काय, तर हा आहे अहमदनगर. जर अहमदनगर हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे, तर लगेच त्याच्यानंतर बाकीचे सेकंड नंबरचा जिल्हा कोणता, अहमदनगर नंतर जो सेकंड नंबरचा जो जिल्हा आपल्याकडे येतो तो येतो पुणे. तो एकदम जवळच आहे, म्हणजे हा फर्स्ट नंबरवरती आहे, तर हा सेकंड नंबरवरती आहे. मग जो पुणे आहे तो पुणे इथं वेगळ्या पेनाने दाखवा, हा बाबा या ठिकाणी पुणे आहे. तुम्ही जोपर्यंत हे स्वतः लिहिणार नाही, जोपर्यंत हे करणार नाही, तोपर्यंत नाही लक्षात राहत पोरांनो. तुम्ही हे किती पण पुस्तकामध्ये तुम्हाला किती चार्ट द्यावे, ओके, पहिला दुसरा तिसरा असे लांबलचक तुम्ही चार्ट वाचत बसले, लक्षात घ्या चार्ट वाचून कुणालाही जर समजत असतं तर आतापर्यंत सगळेच महाराष्ट्रामध्ये लय रथी महारथी झाले असते, सगळेच हुशार झाले असते ना महाराष्ट्रात. म्हणून मॅप रीडिंग नावाचा एक प्रकार असतो, याला सिरियसली घ्या. मॅप रीडिंग नावाचा काही प्रकार असतो. आता मी माझ्या संग्राम बॅच मध्ये मी मॅप रीडिंग घेतोय, मान्य करतो, ही शिकवताची मॅप रीडिंग आहे. परंतु काही युट्यूबच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी सेपरेट मॅप रीडिंग घेण्याचा प्रयत्न करेल. 5-5, 10-10 मिनिटाचे एक व्हिडिओ तर तुम्हाला मी देत राहिलो तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते ॲटलिस्ट मॅप रीडिंग नावाचा प्रकार असतो काय. आणि मॅप रीडिंग नावाचा प्रकार ज्यावेळेस तुम्हाला समजेल की हा बाबा हा मॅप रीडिंग नावाचा प्रकार आपल्याला असा असा आहे, मग तुम्हाला लक्षात येतं की हा ह्याच्यातनं काहीतरी आउटपुट मिळत नाही बाबा, याच्यातून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल. म्हणजे थोडक्यात हे समजून चला की मॅप रीडिंगला जरा तुम्हाला काय राहायचंय, सिरियस राहायचं. मॅप रीडिंगला काय करायचं, जरा तुम्हाला सिरियस राहायचं. तर मॅप रीडिंग खूप महत्वाचे असतात, ह्या मॅप रीडिंग वरती भर द्या. 3 नंबरवरती कोणता आहे, तर 3 नंबरवरती लगेच ह्याच्या उत्तरेकडच्या बाजूला असलेला नाशिक आहे की नाही, हा 3rd नंबरवरती नाशिक, ठीक आहे. नाशिक 4 नंबरवरती लगेच सोलापूर, त्याला चिटकून आहे की नाही, सगळे चिटकलेलेच आहेत ना, हे असे लांब लांब थोडीच आहेत, सगळे चिटकलेलेच आहेत. 4 नंबरवरती सोलापूर. म्हणजे मला सांगा तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवू शकत नाही का, फर्स्ट नंबर कोणता, सेकंड नंबर कोणता, 3rd नंबर कोणता आणि 4th नंबर कोणता. प्रत्येक जिल्हा कसा दिसतो याचं तुम्हाला आकलन हवं, ठीक आहे. आणि सोलापूर नंतर डायरेक्ट इकडे यायचं, 5व्या नंबरवर गडचिरोली. हे काही कमी आहे का, तुम्हाला हे सगळ्यात मोठा दिसेल. इकडे आला तर नुसती झाडच झाड. 5th नंबरवरती गडचिरोली. झालं, काय अवघड आहे. पोरं काय करतात माहिती का, पोरं लिहून ठेवतात पुस्तकात ज्या गोष्टी आहेत ना, पुस्तकात ॲज इट इज गोष्टी जशाच्या तशा उतरून ठेवतात. हे नका करू.
हे नका करू, ठीक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कधीही शिकत असताना महाराष्ट्राचा भूगोल हा विथ मॅपच जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हाताने लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला भूगोल समजणार नाही, तुम्हाला ते पाठांतर होणार नाही, ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि हे खूप गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय? इथपर्यंत क्लिअर झाले. मग 5व्या नंबर पर्यंत 6व्या नंबरवर मग यवतमाळ. ठीक आहे. 7व्या नंबरवरती अमरावती. ठीक आहे. 8व्या नंबरवरती जळगाव. 9व्या नंबरवरती चंद्रपूर. मग ही सगळी राडगाडगे सुरू झाली. ठीक आहे. चंद्रपूर. आणि 10व्या नंबरवरती बीड. झाले महत्वाचे 10 जिल्हे. तर हे 10 जिल्हे आता तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच क्षेत्रफळानुसार पहिले, क्षेत्रफळानुसार मोठे, सर्वात मोठे पहिले 10 जिल्हे. झालं तुमचा मॅप. आता या मॅपला तुम्हाला फक्त बघत राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही एखादा मॅप 5-5, 10-10 वेळा, 20-20 वेळा पाहाल त्यावेळेस का नाही तुम्हाला लक्षात राहणार? तो सगळं लक्षात राहतं, फक्त तुम्ही काय करणं गरजेचं आहे, त्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवाल त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? बरोबर, सोपं आहे ना. आता येऊ आपल्या नैसर्गिक सीमांवरती, भूसीमांवरती. भूसीमापैकी आपल्याला सगळ्यात महत्वाची बघायची नैसर्गिक सीमा. सगळ्यात पहिला टॉपिक आपला काय आहे? नैसर्गिक सीमेचा. आज हे कोणत्या सीमेवरती काय आहे, कोणत्या सीमेवरती काय आहे किंवा कसं आहे ते. आता आपण नैसर्गिक सीमेकडे. थोडंसं जरा हे सेटिंग करायला वेळ लागतो, फोटोज वगैरे घेणं किंवा इतर गोष्टी कव्हर करणं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मॅप उठून दिसावा यासाठी माझा हा प्रयत्न आहे. ठीक आहे. तर आता नैसर्गिक सीमांमध्ये काय की आपल्या आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती काही नैसर्गिक अशी भूरूप तयार झाली आहेत का की ज्या आपल्या महाराष्ट्राच्या सीमा म्हणून ओळखल्या जातात. नैसर्गिक भूरूप अशी निर्माण झाली आहेत का की जी नैसर्गिक भूरूपे ओळखली जातात. तर आपल्या महाराष्ट्राच्या काही सीमा आहेत. जसं आपल्या महाराष्ट्राला एकूण जवळपास अशा 5 महत्त्वाच्या सीमा लाभलेल्या आहेत. 5. आणि या 5 सीमांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दॅट्स इट. 5च सीमा आहेत. तशा विचार केला तर आपल्याकडं 8 सीमा आहेत, 8 दिशा आहेत. सॉरी, 8 सीमा नाही, 8 दिशा आहेत. पण या 8 दिशांपैकी 8 दिशा तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाहीत, फक्त 5 दिशा लक्षात ठेवायच्या. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची दिशा, ठीक आहे, ते म्हणजे पश्चिम दिशा. तर ज्यावेळेस तुम्ही पश्चिम दिशेकडे याल तर पश्चिम दिशेला महाराष्ट्राच्या काय आहे? एकदम पश्चिम दिशेला या ठिकाणी अरबी समुद्र आहे. कोणता आहे? अरबी समुद्र. त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे पण थोडंसं अंतर्गत भागामध्ये पश्चिम किनारपट्टी आहे. या पश्चिम किनारपट्टीला कोकण असं म्हणतात. तर आपण कोकण किनारा म्हणतो. आणि कोकण किनाऱ्याच्या बाजूलाच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय आहे तर सह्याद्री पर्वत आहे. तर सह्याद्री पर्वत महाराष्ट्राला कोणत्या बाजूला आहे? तर तुम्ही मध्ये नाही म्हणणार ना, मध्ये आहे म्हणून. तो महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आला? तर तो महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूलाच आला. हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वत कोणत्या बाजूला आला? तर महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूलाच आला. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला एक दिसत असेल बघा की ही जी किनारपट्टी आहे, ही किनारपट्टी आणि हा सह्याद्री एकमेकांना काय समांतर आहे. म्हणजे कोकण किनारा आणि सह्याद्री पर्वत लगेच खाली लायचं एकमेकांना समांतर आहे. हे काय आहेत तर एकमेकांना समांतर आहेत. या बेसिक गोष्टी समजून घ्या. एकमेकांना काय झाले? त्या समांतर झाल्या. तर ही झाली पश्चिमेकडची, पश्चिम दिशेची नैसर्गिक सीमा. तुम्हाला एक एक सीमा कव्हर करायची.
त्यातली तुम्ही पश्चिम सीमा कव्हर केली. पश्चिम सीमेच्या बाजूला कोकण किनारपट्टीचा भाग आहे, जो की कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्य तुम्हाला हळूहळू पुढे बघायचे. आता तसंही आपण नेक्स्ट लेक्चरपासून महाराष्ट्राच्या सह्याद म्हणजे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भागाचा आपण व्यवस्थित अभ्यास करणारच आहोत. तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग ज्यावेळेस आपण पाहू, कुठं ना कुठंतरी हा पाठ आपल्याला कव्हर करून घ्यायचा. तर बघा, एक पश्चिम किनारा तर येईलच. आता येऊ महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या बाजूला. महाराष्ट्राची जी दक्षिण बाजू आहे, पश्चिम नंतर दक्षिण, तर दक्षिण बाजूला दोन गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी येतो कोकण. बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोकण आणि या ठिकाणी येतो पठार. कोकण आणि पठार ह्या दोन गोष्टी येतात महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला. कोकण आणि पठार. तर कोकणामध्ये तेरेखोल नदी आणि पठारावर इथे हिरण्यकेशी नदी. तर या बाजूला इथे भीमा नदी. भीमा नदी सुद्धा सोलापूरच्या आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही बॉर्डरवर शेअर करते. तर या ठिकाणी भीमा नदी. हिरण्यकेशी नदी ही पठाराच्या महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेकडची नदी आहे. तर हे पॉइंट लिहून ठेवत चला. पठाराची अति दक्षिणेकडील नदी. पठाराची अति दक्षिणेकडील नदी. आणि तेरेखोल जी आहे, ही तेरेखोल ही महाराष्ट्राची दक्षिणेकडची नदी. एकूण महाराष्ट्राची दक्षिणेकडची नदी. हे सगळ्यांना जवळपास पोलीस भरतीवर पोरांना सुद्धा माहिती आहे. हिरण्यकेशी फक्त माहिती नसते. ठीक आहे, ही झाली दक्षिण बाजू. दक्षिणेकडच्या बाजूला फक्त ह्या दोनच महत्वाच्या नद्या आहेत, तेरेखोल आणि हिरण्यकेशी. हिरण्यकेशी ही पठारावरची, तेरेखोल ही कोकणातली. ठीक आहे, हिरण्यकेशी सिंधुदुर्ग कोल्हापूर यांच्यात येते आणि तेरेखोल नदी सिंधुदुर्ग. आणि विशेष म्हणजे दक्षिणेकडे आपलं टोक निमुळतं होत जातं. आपल्या महाराष्ट्राचं जे टोक आहे ना, हे दक्षिणेकडे निमुळतं होत जातं. निमुळतं टोक फक्त दक्षिणेकडच्या बाजूला आहे. ईशान्येकडच्या बाजूला निमुळतं टोक नाहीये. वरच्या बाजूला निमुळतं टोक नाहीये. निमुळतं टोक खालच्या साईडला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पुढचा भाग त्याला म्हणलं जातं पूर्व सीमा. आता आपण पूर्वेकडे येऊ. तर पूर्वेकडे, ठीक आहे, पूर्वेकडे चिरोली डोंगर रांग. पूर्वेकडे चिरोली, इथं चिरोली आणि या ठिकाणी भामरागड सुरजागड. चिरोली आणि भामरागड आणि सुरजागड ह्या रांगा आहेत. आणि चिरोली, भामरागड, सुरजागड, ओके, लक्षात घ्या. या भामरागडचा गड आणि या चिरोलीचा चिरोली, या दोघांच्या शब्दापासून तयार झाला गडचिरोली. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आता समजून घ्या. या दोन डोंगर रांगांच्या वरूनच भामरागड आणि चिरोली या दोन डोंगर रांगांवरूनच गडचिरोली हे नाव तयार झालेलं आहे. गडचिरोली म्हणजे हा डोंगरी पट्टा. हा डोंगरी पट्टा बिलॉंग करतो पूर्व घाटाशी. पूर्व घाट किंवा दंडकारण्य. हा दंडकारण्य किंवा पूर्व घाटचा एक भाग आहे जो आपल्या महाराष्ट्रात येतो. तर पूर्वेकडे हा एक भाग लक्षात ठेवा. त्याचबरोबर एक महत्वाची अशी नदी पण या भागात आहे. या नदीला म्हणलं जातं, कोणती नदी? इंद्रावती नदी. कोणती नदी म्हणली जाते? तर इंद्रावती नदी म्हटलं जातं. या नदीचा सुद्धा खूप मोठा खूप मोठा रोल गडचिरोलीमध्ये आहे. ठीक आहे. पूर्वेकडच्या बाजूलाच पण गडचिरोलीच्या नैऋत्य बाजूला या ठिकाणी प्राणहिता नदी पण आहे. एक प्रकारे विदर्भामध्ये प्राणहिता नदीचं जाळं जरा मोठं आहे. त्यानंतर ही झाली पूर्व. आता पूर्व नंतर इकडे येऊ एकदम, याला म्हणतात ईशान्य बाजू. समजती का रे बाबांना मी काय करतो ते? ईशान्य बाजू. तर ईशान्य बाजूला या ठिकाणी एक महत्वाची डोंगर रांग आहे आणि ती डोंगर रांग आपण मगाशीच थोड्या वेळापूर्वी बघितली होती. ही डोंगर रांग आहे दरेकसा.
ही दरेकासा डोंगर रांग कशाचा भाग आहे? तर दरेकासा डोंगर रांग हा सातपुडाचा भाग आहे. सातपुडा पर्वताचा भाग आहे. आणि या सातपुडा पर्वताच्या दरेकासाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे कोण कोण आहे? तर बघा इथं आहे दरेकासा, पण तुम्हाला माहिती आहे का दरेकासाच्या पूर्वेकडे इथे लगेच मैकल डोंगर रांग आहे, मैकल आहे. आणि दरेकासाच्या या बाजूला महादेव डोंगर रांग आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मैकल डोंगर रांग आणि महादेव डोंगर रांग यांच्या दोघांच्या मध्ये आपल्या महाराष्ट्रात असलेली कोणती डोंगर रांग आहे? तर आपल्या महाराष्ट्राशी बिलॉंग करण्यात असलेली दरेकासा डोंगर रांग या ठिकाणी. आणि याच दरेकासा डोंगर रांगेच्या भागातून वैनगंगा नावाची नदी या ठिकाणी वाहत येते. तर ईशान्य बाजूला दरेकासा डोंगर रांग. आता येऊ आपण वायव्याला. आता वायव्यला जरा जास्त गर्दी आहे. आता वायव्यात जी गर्दी आहे ती जरा बघा कोणती कोणती आहे. ठीक आहे, वायव्यात जी गर्दी आहे ती समजून घ्या. वायव्याच्या बाजूची सुरुवात तर इथूनच होते. इथे एक दमनगंगा नावाची नदी आहे आणि इथं नर्मदा नावाची नदी आहे. दमनगंगा नर्मदा या दोन नद्यांच्या दरम्यान काही डोंगर रांगा त्या ठिकाणी आहेत. जसं या ठिकाणी गाळणा डोंगर रांग, या भागामध्ये गाळणा, त्याचबरोबर या ठिकाणी अक्राणी, या ठिकाणी तोरणमाळ पठार, अक्राणी, तोरणमाळ पठार, गाळणा डोंगर आणि या ठिकाणाहून तापी नदी सुद्धा गेलेली आहे. तापी नदीचं खोरं, दमनगंगा नदी, नर्मदा नदी, तापी नदी अशा नद्यांचा भाग. ठीक आहे, अशा नद्यांचा भाग या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि सातमाळा डोंगर हे विसरायचं नाही. सातमाळाचा सुरुवात, या सगळ्या गोष्टी सातमाळ्यातच जातात. तर उत्तरेकडच्या बाजूला या ठिकाणी अमरावतीच्या पट्ट्यात आणि या पट्ट्यात इथे एक नदी जाते, या नदीला म्हणतात तापी नदी. आणि याच प्रदेशामध्ये इथे एक डोंगर रांग आहे, या डोंगर रांगेला म्हटलं जातं गाविलगडचा डोंगर रांग. गाविलगड डोंगर रांग. आणि या ठिकाणी चिखलदरा पठार. तसंच या पट्ट्यात आर्वीचं पठार, आर्वीचा पट्टा म्हणून ओळखलं जातं. याच ठिकाणाहून तापी नदी आपल्या महाराष्ट्रात एंट्री करते. लय मोठा गिचमिड काला झाला आहे ना, वाटलं नव्हतं एवढा सगळा राडा होऊन जाईल, पण आता हा सगळा राडा तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. इथपर्यंतचा भाग लक्षात आला. आपल्या महाराष्ट्राच्या या बेसिक गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला, आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्ये काही राज्य आहेत. ठीक आहे, काही राज्य आहेत. आता हे तुम्हाला मी फक्त वरच्यावर बेसिक सांगतोय. महाराष्ट्राच्या या बाजूला गुजरात आहे, महाराष्ट्राच्या या बाजूला म्हणजे वायव्य बाजूला, वायव्येकडे गुजरात आहे, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेला गोवा आहे, जो की सिंधुदुर्गच्या खाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा आहे. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला छत्तीसगड आहे. आणि महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला काय आहे? MP आहे. आता तुमचं एक होमवर्क असा आहे, काय करायचं? होमवर्क. आता हा होमवर्क असा करा की तुम्ही महाराष्ट्र, त्याचे शेजारचे राज्य आणि त्या राज्यांना असलेले जे जिल्हे आहेत
जे की तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, हे जिल्हे तुम्ही उद्या मॅप करून आणा. अप्रॉक्सिमेटली जवळपास 20 जिल्हे आपल्या महाराष्ट्राचे असे आहेत की जे शेजारच्या राज्यांना संलग्न आहेत. 20 जिल्हे. 36 पैकी आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. या 36 पैकी 20 जिल्हे हे शेजारच्या राज्यांना काय आहेत तर संलग्न. शेजारच्या राज्यांना जे संलग्न भाग आहेत ते तुम्ही या ठिकाणी कव्हर करून घ्या. आणि म्हणूनच ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण नेक्स्ट लेक्चरपासून शनिवारपासून याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन किंवा याच्यावरती काम करायला सुरुवात करू. या रिलेटेड असलेले जे मॅप रिडिंगचे सेक्शन्स आहेत हे तुमचे लवकरात लवकर होतील. जे मॅप रिडिंगचे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण मी देण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्ही मॅप रिडिंगवरती फोकस चांगल्या पद्धतीने ठेवाल. अपेक्षा करतो ह्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटू नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास चांगला करा, खूप छान पद्धतीने सेल्फ स्टडीवरती भर द्या, एवढीच मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. चला, धन्यवाद.